नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 20 फेब्रुवारी 2026. तर मित्रांनो बघा, तसा पावसाळा नाहीये आणि दोन दोन दिवसाआड व्हिडिओ देण्याची गरज नाहीये, परंतु शेतकऱ्यांचे कॉल इतके सुरू होतात की व्हिडिओ द्यावाच लागतो. तर बघा मित्रांनो, त्यांचंही बरोबर आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जे काही पिकं आहेत, तसं नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर पिकं, तसं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कापूस असेल तर काही ठिकाणी वेगळं अजून काही वेगळी जी काही मल्टिपल पिकं आहेत, भाजीपाला असेल, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी वेगवेगळी पिकं आहे आज, त्या पिकांमुळे हार्वेस्टिंगचा पिरियड असतो या दिवसात आणि त्याने पिकांचं नुकसान होत असतं. तर बघा, आजच्या जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये जोरदार आणि जास्त ढग होतं. भारतात पाऊस नाहीये, जास्त ढगाळ वातावरण होतं. संपूर्ण भारतात कुठेच पावसाची सिस्टीम नाहीये. फक्त इकडे लो प्रेशर एरिया हा जो बंगालच्या उपसागरात दिसतो, याच्या प्रभावामुळे काही रेमिनंट आपल्याकडे येतात. आज दुपारी 4 वाजेनंतर नंदुरबार पासून, तर बघू शकता तुम्ही आता आपण हा जो झूम बघा, नंदुरबार पासून ते साक्री ह्या भागापासून ते नाशिक पश्चिम, ते असा पट्टा एक नाशिकच्या पश्चिम भागातून, कोकणातून तो पट्टा सिन्नरपर्यंत, डुबेऱ्यापर्यंत होता. तर त्या प्रभावामुळे काही ठिकाणी टिपटिप पाऊस झाला. तर हा काही मोठी सिस्टीम नाही, मोठा पाऊस येईल अशी महाराष्ट्रात कुठलीही सिस्टीम नाही. आजची सिस्टीम आपण त्या ठिकाणी बघूया. थोडासा 1-2 मिलीमीटर पाऊस येईल इतकी शक्यता ही साक्री म्हणजे नंदुरबार, साक्री आणि औहा, डांग जो गुजरातचा भाग आला, त्याने नाशिकच्या पश्चिम बाजूला म्हणजे पेठ सुरगाणा ह्या भागातून ते घोटीपर्यंत आला आणि घोटीपासून परत एकदा सिन्नरच्या बाजूला टर्न मारला आणि डुबेऱ्यापर्यंत थोडाफार टिपटिप पाऊस ह्या पट्ट्यात त्या ठिकाणी झाला. तर तो पाऊस हा ह्या बाजूला होता. तर त्या सिस्टीमच्या प्रभावामुळे आज जे काही या ठिकाणी काही हलका पाऊस झाला, तर कुठलीही सिस्टीम सध्या आपल्याकडे विकसित नाही. मात्र दोन्हीही बाजूला ज्या काही हिमालयाकडे किंवा खालच्या बाजूला असतात, ते विखुरलेले ढग येत असतात. आणि हा जो पिरियड असतो असा की 14 म्हणजे 15 फेब्रुवारी पासून तापमान वाढण्यास सुरुवात होते आणि पावसाळ्याच्या आधीची पोझिशन जी असते की क्लाउड त्या ठिकाणी भरपूर असतं, त्याच्यामुळे दिवसा स्थानिक काही ठिकाणी वातावरण हे तयार होतं, परंतु पाऊस देण्याची क्षमता नसलेले जे ढग काही ठिकाणी टिपटिप पाऊस देऊ शकतं. अशा पद्धतीने नंदुरबार, अक्कलकुवा, धुळे, साक्री, नाशिक पश्चिम भाग आणि ह्या डुबेऱ्यापर्यंत असे वातावरण होतं. इकडे छत्रपती संभाजीनगरकडे वातावरण त्या ठिकाणी ढगाळ होतं. अन्यथा विदर्भात वातावरण खराब नव्हतं. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्याकडे मध्येही वातावरण हे आज बरं होतं, म्हणजे क्लाउड होतं पण पावसाच्या शक्यता नव्हत्या. रात्रीची सॅटेलाइट इमेज जर बघितली आत्ताची, साधारणपणे बघा तुम्ही 7:30 ते 8 वाजता, तर अशा पद्धतीनं आव्हा आणि नाशिक पश्चिम भाग हा जे ढग दिसतात, ते सॅटेलाइटने दिलेले ढग आपल्या इमेजेस असतात. संपूर्ण रात्रीची पोझिशन असते आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने ढगाळ हे दिसतं. काही ठिकाणी जे काही शहरं असतात मोठी मोठी, तर त्या शहरामध्ये जे काही विद्युत रोषणाई असते, त्याच्यामुळे देखील त्या शहराच्या आसपास म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रकाश तो सॅटेलाइट मध्ये येतो. मी वेगळा सर्चिंग केलं, त्याच्यामुळे तो न देता फक्त ढगांचीच इमेज त्यांनी दिली. 23 तारखेला साधारणपणे विदर्भाच्या या भागात बघा, काही मराठवाड्या, अकोला, अमरावती हा जो भाग आहे, या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. परंतु पावसाच्या शक्यता ह्या फक्त चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये साधारण 23 तारखेला दिसतात. अन्यथा जो काही महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता ही नाहीये. मात्र हा जो भाग आहे तेलंगणा, हा जो म्हणजे कर्नाटकचा हा जो भाग आहे, तर ह्या भागामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण बॉर्डरला जास्त पावसाचं वातावरण आहे, परंतु महाराष्ट्रात ते टच होत नाही. परंतु स्थानिक वातावरण मात्र त्या ठिकाणी क्लाउड ढगाळ निर्मिती ही 23 तारखेला मात्र होणार आहे, परंतु पाऊस पडेल अशी सिच्युएशन त्या ठिकाणी दिसत नाहीये. 3 दिवसापासून पाकिस्तान, राजस्थान, मध्य प्रदेश वरती पाऊस देऊन हा ढग पुढे सरकतोय. तर बघा किती मोठा ढगांचा दायरा होता, याने काही तिकडे देखील पाऊस दिला नाही तेवढा, परंतु ढगाळ वातावरण हे अति तयार होतं. आणि जो काही नंदुरबार किंवा नाशिक पश्चिमच्या बाजूला टिपटिप पाऊस झाला, तर त्याचं कारण असं की धरण क्षेत्र आणि डोंगर क्षेत्र या प्रदेशामध्ये जे काही स्थानिक क्लाउड निर्माण होतं, स्थानिक वॉटर वेपर असते धरणांच्या पाण्याची, आणि प्लस जी काही नैसर्गिक तयार होणारी, याच्यामुळे त्या ठिकाणी थोडाफार पाऊस देण्याची क्षमताही असते. अन्यथा नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला किंवा इतर जिल्ह्यांच्या पूर्वेला पावसाची शक्यता ही नव्हतीच आणि नाहीये. घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचे द्राक्ष बाग आहे,
तर कांदे काढण्याचं काम चालू आहे. तर मोठा पाऊस नाही मित्रांनो, कारण बघा शक्यता ह्या खूप दूर आहे आपल्याकडे, आणि त्याच्यामुळे असे काही ढगाळ सिस्टम ज्या जात असतात इकडून ह्या भागात असे जात असतात, तर त्यामुळे थोडेफार ढगाळ स्थानिक वातावरण तयार होतं. मागच्या मेसेजच थंबनेल मी टाकलं होतं की स्थानिक तापमान टेम्परेचर वाढतंय आणि स्थानिक ढगाळ वातावरण निर्माण होईल. तर बघा ढगाळ वातावरण निर्माण झालं की पावसास जी काही अनुकूलता असते, जेवढी ढगांची जेवढी काही थंडावा भेटतो तेवढा भेटत नाही आणि तो पाऊस आपल्याकडे येत नसतो. मात्र थोड्याफार पद्धतीने टिपटिप पाऊस हा काही ठिकाणी होत असतो. पण नुकसान होईल असा पाऊस सध्या काही दिसत नाही, त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरू नये. आणि 23 तारखेला विदर्भाच्या भागात आणि जो काही आपलं बॉर्डर आहे या बॉर्डरच्या काही भागात अतिढगाळ वातावरण होईल, टिपटिप पाऊस होऊ शकतो, अन्यथा मोठ्या पावसाची शक्यताही नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, कारण नुकसान होईल असा पाऊस आपल्याकडे नाहीये. धन्यवाद.